वा पकवाजा वा टाळे वाजवा. मनुष्याचा जन्मच आहे की ज्या जन्मामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पूर्ण संत आले, ब्रह्मवेष्टी संत आले की जे स्वतः श्रोत्री आहेत, जे स्वतः ब्रह्मनिष्ठ आहेत, जे स्वतः दयाळू कृपाळू आहेत आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची तळमळ जर त्यांच्या हृदयात आहे, तर असे पूर्ण संत जर आपल्या जीवनामध्ये आले तर ते आपल्याला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाची ओळख करून देऊ शकतात. ओळखिला हरी धन्य तो संसारी आणि मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. आणि म्हणून मनुष्याचा जो मिळालेला जन्म आहे हा दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे आणि मुख्य म्हणजे तो सर्वात शेवटचा आहे. आमचे संत शिरोमणी नामदेवजी महाराज याविषयी सुंदर प्रमाण देतात. महाराज काय म्हणतात? शेवटली पाळी एक मनुष्य जन्म, मनुष्य देह पावे पाटी, किडा मुंगी जीव जंतू पशु पक्षी प्राणी मात्र हिंस्र शापद, म्हणजेच 83,99,999 भोगवणींचा फेरा जीवाने फिरल्यानंतर शेवटची पाळी कुठली आहे तर नरदेह प्राप्त होतो माय बापा. आणि नरदेह देवाने तुम्हा आम्हाला कशा करता दिलाय? नरदेह दुर्लभ जाणार मी वासुदेव देवाचं नाम मुखामध्ये येणं गरजेचं आहे. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पढे मिटी. म्हणून मनुष्याच्या जन्मामध्ये या देहाचा जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर माय बापांनो निरंतर नामचिंतन करणं गरजेचं आहे. आणि क्षणाक्षणाला तुम्हा आम्हाला हा विचार करायचा आहे की मी कोण, आलो कुठून आणि मला जायचंय कुठे. अभंगाचं रूप पाहता सुख झाले सुकृता
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची
हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूगावचे प्रख्यात साधू वारकरी संप्रदायाचे महान संत जगतवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ देहूवासी तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा असा उपदेशपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. काय म्हणतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहेत की ज्या सहजासहजी तुम्हा आम्हाला भेटत नाहीत, प्राप्त होत नाहीत. विस्ताराने पुढे आपण विषय पाहणार आहोत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेस प्रारंभ करण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानृतमुख्यं श्रीरामदूतं तं शरणं प्रपद्ये. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महायोग पीठे तठे भीमरथ्या वरं पुंडलिकायला मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा Hey,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः उपासनेला तुल चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे सतकर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे देव थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा समर्था वाटे देवाहुनी सद्गुरु थोर जयांच्या कृपेने भेटतो हा रघुराजवीर. उपस्थित या महान गावचे सरपंच उपसरपंच गावचे पोलीस पाटील गावातील समस्त वारकर सांप्रदायिक मंडळी या गावाची पारायण कमिटी असेल श्रोतेगण असतील सर्वांची सर्वप्रथम मी या ठिकाणी क्षमा मागेन कारण आपण फार मोठी माझ्यावरती कृपा केलेली आहे. कशी चुकून मी कालची तारीख याही गावाला दिली होती आणि परांड्या गावाला दिली होती. एकच तारीख 2 गावाला दिली होती पण खऱ्या अर्थानं इथे ॲडजस्ट करता आलं आणि मला आजची तारीख देण्यात आली त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करतोय कारण माझ्याकडून झालेली चूक परंतु आपण ती सुधारलेली आहे आणि आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग मला आपण प्राप्त करून दिलेला आहात. आपल्या सर्वांच्या पावन श्री चरणाला सर्वप्रथम मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेस प्रारंभ करतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. बाबांनो, जीवन जगत असताना तुम्हा आम्हाला क्षणाक्षणाला विचार करायचा. मग आता क्षणाक्षणाला विचार करायचा ही गोष्ट खरी आहे पण तो विचार कुठचा करायचा आहे कशाचा करायचा आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराज म्हणतात मी कोण कोटील कुठे मजलागी जाणे आणि का हे जगात घडले ममसाचे येणे याचा विचार करिता शिनलो मी वाया सांगून मज सुखी करावे तुम्ही श्री गुरुराया. या गोष्टीचा विचार करायचा आहे की मी कोण, मी आलो कुठून, माझं इथलं कार्य काय आणि मला जायचंय कुठं. आता व्यवहाराच्या बाबतीतून जर विचार केला मी कोण तर मी शिरीष डोंगरे, आलो कुठून, सांगली मिरजहून. कशा करता आजची हे इहलोकातलं कार्य झालं. परंतु आपण जे जन्माला आलो आहोत मायबापांनो, मनुष्याचा मिळालेला हा जो जन्म आहे ना हा जन्म सर्वात शेवटचा आहे. शास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे सर्व जन्माचे शेवटी क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसिंधू या शब्दाचा अर्थ काय? भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र. संसार समुद्र, जीव जन्माला येतोय, भोग भोगतोय, नष्ट होतोय, पुन्हा इच्छेला वासनेला घेऊन पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, निरंतर मायबापाने हे राहटगाडग चाललेलं आहे. याला भवसिंधू असं म्हटलेलं आहे. तरावया पार भवसिंधू. भव म्हणजे संसार
संसार, सिंधू म्हणजे समुद्र, या संसार सागरातून तुम्हा आम्हाला पल्याड जायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आल्या जन्माचं सार्थक करायचं आहे. तरावया पार भव सिंधू. आता मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे. मुख्य म्हणजे तो सर्वात शेवटी आपल्याला प्राप्त होतो. पण मिळालेला जन्म देवाने कशाकरता दिलेला आहे हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर हा जन्म वाया जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता सर्व भोगयोनीमध्ये जर आपण विचार केला तर नरदेहामध्ये आपल्याला भक्ती करता येते, नरदेहामध्ये आपल्याला परमात्मा सुखाचा अनुभव घेता येतो, या नरदेहामध्ये परमात्म्याची ओळख आपल्याला करून भक्ती करता येते. म्हणून तर समर्थ म्हणतात आदी देवाशी ओळखावे, मग त्याशी अनन्य भावे भजावे, आणि मग अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. जेने जन्मा घातले अवघे ब्रह्मांड रचिले, त्यासी नाही ओळखिला तोच एक पतित. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, आणि न कळे तरी संत संग धरावा म्हणजे कळे. बाबांनो, माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला ईश्वर, देव, अल्लाह, वाहेगुरु नावं पुष्कळ आहेत, अवतार पुष्कळ झाले. बघा, देव या जगामध्ये एक आहे. आमच्या सर्व वारकरी सांप्रदायिक संतांनी एक मताने सांगितलेलं आहे. काय? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, जनवीना दिवा सुखलो हे, जनवीना दिवा सुखलो हे, जनवीना दिवा सुखलो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, जनवीना दिवा सुखलो हे, जनवीना दिवा सुखलो हे. फार सुंदर प्रमाण आहे बरं का तुकोबारायांचं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नव्हे. अनेकाकडून एकाकडे यायचंय, सगुणाकडून निर्गुणाकडे यायचंय, साकाराकडून निराकाराकडे यायचंय, अंधाराकडून प्रकाशाकडे यायचंय, तिमिराकडून तेजाकडे यायचंय, द्वैताकडून अद्वैताकडे यायचंय, सगुणाकडून निर्गुणाकडे यायचंय. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एक गोविंद रे. आणि म्हणून मायबापानो, देव सगुण पण आहे, देव निर्गुण पण आहे. तुम्ही आम्ही सर्वजण, तुमची माझी जड शरीर सगुण आहेत, पण तुमच्या माझ्या अंतरंगामध्ये जी शक्ती आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, जो आत कोंडलेला आहे म्हणून त्याला आत्मा म्हटलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडलेले. तो आमचं संपूर्ण शरीर चालवतोय, संपूर्ण जगाची जग राहटी त्याच्या सत्तेने चालते. आपलं शरीर सुद्धा कुणाच्या सत्तेने चालतंय? चाले हे शरीर, चाले शरीर कोणाची आसाते, 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 चाले शरीर कोणाची आसाते. कोण बोलवीते हरी वीणा, कोण बोलवीते हरी वीणा, कोण बोलवीते हरी वीणा, कोण बोलवीते हरी वीणा. एक विहारी एक नारायण, 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 एक विहारी देखवी ऐकवी एक नारायण. परवा एक जण गृहस्थ घरी आले होते, शंका घेऊन आलोय म्हणले. आज म्हटलं काय शंका आहे? तर म्हणले महाराज
33 कोटी देवांची नावं सांगा की. आता मला दिवसा घाम फुटला महाराज. आता 33 कोटी देवांची नावं मलाच माहीत नाही, तर मी तुम्हाला कसं काय सांगणार. मग त्या गृहस्थांना बसवलं, त्यांचा पाहुणचार केला, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना हात जोडून सांगितलं की 33 कोटी देव या जगामध्ये हयात नाहीत. मला क्षमा करा म्हटलं त्यानं. पण कोटी हा शब्द जो वापरलेला आहे या ठिकाणी व्याकरणदृष्ट्या जर त्याचा विचार करायला आपण गेलो तर तो प्रकार या अनुषंगाने आहे. आणि मग 33 प्रकारचे कदाचित अवतार झाले असावेत असं मला वाटतं. परंतु आमच्या वारकरी सांप्रदायिक संतांच्या मतानुसार जर आपण विचार करायला गेलो तर या जगामध्ये देव किती आहेत? एकच आहे. आणि मग त्यानं हे प्रमाण सांगितलं की आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नव्हे. अनेकाकडून जोपर्यंत आपण एकाकडे येत नाही, द्वैताकडून जोपर्यंत आपण अद्वैताकडे जात नाही, आकाराकडून जोपर्यंत आपण निराकाराकडे जात नाही, अंधारातून आपण जोपर्यंत प्रकाशाकडे जात नाही, तिमिराकडून जोपर्यंत आपण तेजाकडे जात नाही, सगुणाकडून आपण जोपर्यंत निर्गुणाकडे जात नाही, तोपर्यंत जीवाला खऱ्या अर्थाने शाश्वत सुख ज्याला म्हणतात ना ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून क्षमा करा, खरा देव हा वारकरी संतांनी चालत्या बोलत्या घटांमध्ये बघायला सांगितलेला आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सार माऊलीने एका ओळीत सांगितलंय. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. तर समर्थ रामदासजी म्हणतात, या भूवरी फिरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची मंदिरे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जसे ओसामध्ये हो साखर तसा देही परमेश्वर, जसे दुधामध्ये हो लोणी तसा देही चक्रपाणी. देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका म्हणे मूड जना आणि देही देव का पहाना. देहाची पंढरी आत्मा पांडुरंग, देहाची पंढरी आत्मा पांडुरंग, पंढरी आत्मा पांडुरंग, देहाची पंढरी आत्मा पांडुरंग. तसे संग हरणे देहाची पंढरी आत्मा पांडुरंग, करी तसे संग अहर्निशी. मन पुंडलिक धरा आवरून, तेने होय सोयरा आत्माराम. तुका म्हणे ऐसी पंढरी उमगा, तुका म्हणे ऐसी पंढरी उमगा, नाही तरी शिमगा अखंडित. झाला 15-20 दिवस होऊन गेले, शिमगा होऊन गेला. परंतु ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये हा परमात्मा खरा समजला नाही की खरा देव कुठे आहे, त्यांच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाच्या माध्यमातून विचार करायला गेलो तर आजही शिमगाच आहे. म्हणून हा शिमगा दूर जावा आणि दसरा दिवाळी आपल्या जीवनामध्ये यावी, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख नांदावं, याकरता आमच्या वारकरी संतांनी काही प्रमाण देऊन ठेवलेली आहेत. महाराज, देव या जगामध्ये एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अंगसंग आहे, तो सर्वव्यापी आहे, तो अविनाशी आहे. आणि त्याच्या सत्तेमुळं ही संपूर्ण जग राहटी चाललेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं चालत्या बोलत्या घटांची जेव्हा आपण सेवा करतो, यांची जेव्हा आपण शुश्रूषा करतो, त्यावेळी त्या खऱ्या परमात्म्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगतो, बाबांनो, तुमच्या घरी आई वडील हयात आहेत, तुम्ही भाग्यवंत आहात. आजोबा आजी हयात आहेत, तुम्ही भाग्यवंत आहात. तुमच्या घरी सासू सासरे हयात आहेत, तुम्ही भाग्यवंत आहात, नशीबवाले आहात. रोज सकाळी उठल्या उठल्या, कीर्तनातलं सर्वात महत्वाचं वाक्य, रोज सकाळी उठल्या उठल्या. आता झालं गेलं गंगेला मिळालं, कालपर्यंत तुम्ही घेतलं नसेल, काही मला वाईट वाटत नाही, पण उद्यापासून अनेक दिवस आपल्या हातात आहेत. उद्यापासून एक करायचं, सकाळी स्नान संध्या आपली सगळी आटोपली, आंघोळ झाल्यानंतर घरामध्ये ज्या परिवारामध्ये आपण राहतो त्या परिवारामध्ये आई वडील असतील, आजोबाजी असतील, सासू सासरे असतील, सर्व लहान थोरांचं दर्शन घ्या. देव तुमच्यावरती खुश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण खरा देव हा चालत्या बोलत्या माणसात आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि म्हणून ज्या घरातली लेकरं, ज्या घरातली माणसं सकाळी उठल्या उठल्या आपल्या परिवाराच्या पाया पडतात, परिवाराचं दर्शन घेतात, त्यांना जिंदगीत कधी कशाची कमी पडत नाही. आणि हे वाक्य, या वाक्याचा अनुभव घ्या. अनुभव आले अंगा मी स्वतः अनुभवलंय, म्हणून मी तुमच्या पुढे सांगतोय. आजपर्यंत तुम्ही घेतलं नसेल, उद्यापासून काही दिवस तुमच्या हातात आहेत. रोज सकाळी जेव्हा तुमची डोळ्याची पापणी उघडते तेव्हा याला अभिवादन करा.
या परमात्म्याला अभिवादन करा. का तर याने मला जागं केलं, याने मला झोपेतून उठवलं, माझे डोळे उघडले म्हणून मी उठलो. याने जर मला उठवलंच नसतं तर गावात गर्दी जमली असती आणि मला चौघांनी उठवलं असतं. विठ्ठल देहाविषयी जर बोलायचं झालं तर हा मुळात नाशिवंतच आहे. अभंगाचं नाशिवंत देह आणि जाणार सकळ. सकळ या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. सकळ म्हणजे जेवढे जीव या भूतलावरती जन्माला आलेत ना तेवढे तेवढे आता जायचा दिवस मात्र वेगवेगळा असेल. कुणाचा आज असेल, कुणाचा उद्या असेल, कुणाचा परवा असेल, पण जाणं हे निश्चित आहे. हे वैशिष्ट्य आहे. जाणार सकळ. सकळ या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे हे मात्र निश्चित. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता या लहान मुलांचं खरंच भाग्य आहे बघा ना. एवढ्या लहान वयामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. आम्ही या वयामध्ये काय करत होतो आजीनं पटलंय फक्त बरं का. नाही खरंच त्यांनी जे त्यांच्याकडे बघू नका, त्यांना पटलंय म्हणून काय वय म्हणून त्यांनी मला सांगितलं. बरोबर आहे त्यांचं म्हणून. एवढ्या लहान वयामध्ये आम्ही कुठं होतो. अहो मला वयाच्या 30व्या वर्षी हे कीर्तनाचे सर्व साधू संत भेटले. पंढरपूर या तीर्थक्षेत्री येता आलं. पण आज यांचं केवढं मोठं भाग्य आहे बघा ना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देह हा नाशिवंतच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ हा देह नाशिवंत मला उदराचा बाधा. तुझे
खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं जे सार्थक आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावध. आता सावध व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? सावध झालो, हरीच्या जागरणासाठी जेवढे जागे आहेत ना तेवढ्यांचं कल्याण होणार निश्चित. आणि म्हणून हरीच्या जागरणासाठी आपण जागर राहायचं आहे. निरंतर मायबापानं ही भक्ती आपण करायची आहे. इतर कुठच्याही भोगयोनीमध्ये स्वस्वरूपाला जाणता येत नव्हतं. मी कोण, स्वतःला स्वतःच्या ठिकाणी स्वतःची ओळख करून घेता येत नव्हती. पण जेव्हा आपण साधू संत महापुरुषांना भेटतो, हरीच्या दासांना भेटतो किंवा या भगवंताला स्वतः प्रार्थना करतो ना, त्यावेळी तो आपल्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी जी भक्ती समर्पित केली ना, महाराजांना सुद्धा विठ्ठलाची पांडुरंग परमात्म्याची भेट झालेली नव्हती. पण रोज मूर्तीसमोर उभा राहायचे आणि विनंती करायचे, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो परदेशी. विठ्ठला पांडुरंगा माय बापा, अरे कुठे आहेस तू? तुझ्या निज स्वरूपाला मला जाणून घ्यायचं आहे. तुझ्या निज स्वरूपाची ओळख मला करून घ्यायची आहे. आणि खऱ्या अर्थानं तू मला कधी दर्शन देणार? म्हणून महाराज कासावीस झाले होते. महाराज जीवना वेगळी मासोळी तळमळ जोपर्यंत मनापासून आपल्या अंतकरणापासून होत नाही तोपर्यंत भगवंत सुद्धा आपल्याला भेट द्यायला तयार होत नाही. संत शिरोमणी नामदेवजी महाराजांना भेटला, किती जणांची नावं सांगावी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मायबापानो, नाशिवंत देह जाणार सगळं आणि आयुष्य खातो काळ सावधान. आता थोरा मोठ्यांच्या आयुष्यापेक्षा आपल्याला देवाने आयुष्य कमी दिले बरं का. मग असे अल्पावेश मानव सत्ययुगवाल्यांना देवाने खुश होऊन 1,00,000 वर्षाचं आयुष्य दिलं होतं. एकावरती 5 शून्य. नंतर देवांच्या काय म्हणत आलं कुणास ठाऊक, युग जसं जसं बदललं देवाने 1-1 शून्य पुसून टाकली. आता का पुसली विचारलं तर देव सांगत नाही.
पण शून्य पुसली एवढं मात्र खरं. सत्ययुगवाल्यांना देवाने 1,00,000 वर्षाचं आयुष्य दिलं. त्रेतावाल्यांना आयुष्य देताना देवाने त्यातले एक शून्य पुसून टाकलं. 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतावाल्याने मिळालं. त्यानंतर द्वापरयुगवाल्यांना आयुष्य देताना आणखीन एक शून्य पुसली. 100 वर्षाचा 1,000 वर्षाचं आयुष्य. त्यानंतर पुन्हा कलियुगवाल्यांना आयुष्य देताना देवाने आणखीन एक शून्य पुसली. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हा आम्हाला कलियुगामध्ये देवाने दिलेलं आहे. पण आता तुमच्या सर्वांच्या वतीनं माझी देवाच्या चरणावरती विनंती आहे, देवा तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात, दया करा, कृपा करा आणि आता शून्य पुसू नका. कारण आता जर यांनी शून्य काढायचं ठरवलं तर 10 वर्षाचं आयुष्य, जन्माला यायचं केव्हा, शिक्षण घ्यायचं केव्हा, प्रपंच करायचं केव्हा आणि परमार्थ करायचं केव्हा, रात्र थोडी आणि सोंग फार असं होऊन जाईल. पण देव दयाळू आहेत, देव कृपाळू आहेत, मुळीच असं करणार नाहीत यावरती माझा विश्वास आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा, मुखाने म्हणा विठोबा पांडुरंग या शब्दाचा अर्थ सांगतो आणि मग पुढे सरकतो. पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय तर पा म्हणजे पाहणारा. मी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय काय कर्म केलंय हे ज्याने पाहिलंय. पा म्हणजे पाहणारा, डू म्हणजे कधीही डुबत नाही. तो कालही होता, तो आजही आहे, तो उद्याही असणार आहे. आपला भरवसा देता येत नाही. र म्हणजे जो रंग रूपाहूनही वेगळा आहे आणि ग म्हणजे जो पूर्ण गगनामध्ये भरून उरलेला आहे. माझा पांडुरंग एकाच ठिकाणी नाही. मज निराकारा आकाराशी येणे, तुम्हा भक्तांचे ऋण फेडावया. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा पांडुरंग संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये तो भरून उरलेला आहे. विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय तर वि म्हणजे विराट विश्वामध्ये व्याप्त असणारी चेतन सत्ता. ठ म्हणजे ती सर्वांच्या हृदयात ठसलेली आहे आणि ल म्हणजे कधीही लय होत नाही. असा पांडुरंग, असा विठ्ठल तुमच्या माझ्या सर्वांच्या घटामध्ये आहे. आणि म्हणून हे जाणूनच माऊली म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, आणि हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सकळ नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सावध व्हायला सांगितलेलं आहे. सावध व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं तर व्यापक प्रमाणामध्ये आपली जी दृष्टी आहे ही दृष्टी व्यापक ठेवायची आहे. सर्वाघटी राम हा आपल्याला दिसला पाहिजे, याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेतला पाहिजे. त्यावेळी खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माचं आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे सगळं घडून येण्याकरता जीवनामध्ये हरीचे दास येणं गरजेचं आहे, भगवत भक्त येणं गरजेचं आहे, संत येणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अभंगाच्या 3ऱ्या
नाशिवंत देह जाणार जगाला, 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 नाशिवंत देह जाणार जगाला. खरोखर या ठिकाणी जर विचार केला तर अतिशय सुंदर असा हा योग जुळून आलेला आहे. उत्तम पेटीवादक, उत्तम आमचे पखावाजकार आणि तुम्ही सर्वजण टाळकरी मंडळी, या ठिकाणी लहान मंडळी पण आहेत, वयस्कर पण आहेत, उत्तम अशी गायक मंडळी या ठिकाणी आहेत. आपण श्रोते वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतोय. सर्वांकरता आपणच आपल्याकरता एकदा टाळ्या वाजवा सरांनी. खऱ्या अर्थानं आमच्या भागात सांगली जिल्ह्यामध्ये पैसे देणारे भरपूर आहेत, वर्गणी देणारे भरपूर आहेत, पण कीर्तन ऐकायला एवढी संख्या नसते बरं. त्यामुळं अतिशय सुंदर व्यवस्था असून सुद्धा येणारे कीर्तनकार पुढं त्यांच्या समोर जर 10-11 जण बसले असतील तर त्याचा उपयोग काय. तुम्ही पैसे भरपूर देता, वर्गणी भरपूर देता, परंतु श्रवण भक्ती या ठिकाणी अतिशय श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या ठिकाणी या गावामध्ये इकडं पाहावं तर महिलांची संख्या पुष्कळ आहे, पाठीमागे महिला आहेत, इकडं सगळे पुरुष मंडळी आहे. आणि खरोखर एवढी संख्या, गाव छोटंच आहे परंतु खऱ्या अर्थानं गावाच्या मानानं जर विचार केला तर या ठिकाणी संख्या खूप मोठी आहे. असो, अशीच ही संख्या वृद्धिंगत राहो, कारण मनुष्याचा जन्म आपल्याला एवढ्यासाठी मिळालेला आहे. या ठिकाणी जितकी आपल्याला श्रवण भक्ती करता येईल. श्रवण भक्तीमध्ये काय होतं तर एवढं मोठं ज्ञान अनेक ग्रंथ वाचण्यापेक्षा आपल्याला आयतं प्राप्त होतं. मग ती ओवी ती होत असते. आणि म्हणून आयतं ज्ञान आपल्याला प्राप्त कुठे होतं तर या श्रवण भक्तीमुळे होतं. म्हणून ही संख्या अनेक वृद्धिंगत व्हावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. बाबांनो, परमार्थाची तातडी करायला सांगितलेलं आहे. तातडी प्रपंचाची करावं असं या ठिकाणी म्हटलेलं नाही. प्रपंच ही गोष्ट अशी आहे जी करायचं नाही म्हटलं तरी जो आपोआप होत राहतो त्याचं नाव प्रपंच. आणि वेळ काढून आवर्जून करावा लागतो तो परमार्थ. म्हणून समर्थ दासबोधामध्ये लिहितात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, म्हणून या परमार्थाची सरी काय वर्णन करावी. आणि म्हणून जे जे परमार्थामध्ये आहेत ते खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत असाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर खरोखर परमार्थ करण्यासाठीच आपल्याला हा मनुष्याचा देह देवाने प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून तातडी जी आपली असायला पाहिजे ती कशाची, प्रपंचाची नसता परमार्थाची तातडी करणं गरजेचं आहे. आता तातडीविषयी जर पाहिलं तर आपण पुढे 1-2 उदाहरणं बघूया आणि मग पुढे जाऊया. तर शेतकरी आपला समाज भरपूर आहे. शेतकरी समाज काय करतो तर मडे झाकून या करीती पेरणी आणि कुणबियाची वाणी लवलाही. शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, पेरणीचा जर पर्वकाळ सुरू असेल आणि अशावेळी घरात एखादं मयत जरी झालं तर तो काय करतो, तिकडे लक्ष देत नाही, ते फडक्यात गुंडळून ठेवतो. मडे झाकून या करीती पेरणी. आधी कुठे जाईल, तो पेरणीला जाईल. का तर तो जर पर्वकाळ हातातून निसटला तर परत पाठीमागून जाऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. महाराज परमार्थाविषयी महाराज म्हणतात की याहीपेक्षा पुढची तातडी आपल्याला करायची आहे. मडे झाकून या करीती पेरणी आणि कुणबियाची वाणी लवलाही. किंवा एखादा बीजवर असावा, त्याची पहिली पत्नी निवर्तलेली आहे आणि दुसरी पत्नी आता करायची आहे, तर तो सुद्धा काय करतो, तातडी कशाची करतो तर ते दुसरं लग्न करण्याची तातडी करतो. अशा अनेक उदाहरणातर्फे आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे महाराजांनी की बाबांनो, प्रपंच करायचं नाही म्हटलं तरी जो आपोआप होत राहतो त्याचं नाव प्रपंच आहे. पण वेळ काढून आवर्जून आम्हाला जो करावा लागतो तो परमार्थ आहे. म्हणून हा परमार्थ जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थ. आता कुणी कुणी संत समागमाची आवड धरली तर निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवे कळाले. निवृत्ती दादांनी माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात गऱ्याचा, शिऱ्याचा, चिरमुऱ्याचा किंवा साखरेचा प्रसाद दिला नव्हता. तर प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात,
आणि द म्हणजे देवाचं दर्शन घडवून दिलं होतं मायबापानं. ज्या दिवशी माऊलीनं हे दर्शन झालं त्या दिवशी माऊली आनंदाने अभंग गातायत. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा दिनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. आता बरेच जण प्रश्न विचारतात, महाराज हरीला पाहता येतं, देवाला पाहता येतं? अरे बाबानो, मी काय सांगावं, माझ्यासारख्याचं तुम्ही काय ऐकावं? इथं प्रत्यक्ष प्रमाण माऊलींचं तुम्हाला श्रवण करावं लागेल, ऐकावं लागेल. निवृत्ती प्रसादे ज्ञान देवे कळू आले, म्हणून हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे. जे ज्ञानाचा पुरठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले आणि जेणे अंतःकरण बोधिले संकल्पाने. नम्र झाले भूता तेने कोंडिले. तुम्ही जितके जितके नम्र व्हाल, सर्वांच्या श्रीचरणावरती आपल्याला नम्र व्हायचंय. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. हा परमात्मा कसा आहे? अनंत आहे, चराचरामध्ये तो भरलेला आहे आणि व्यापक प्रमाणामध्ये विचार केला तर तो सर्वांच्या घटामध्ये सुद्धा तोच बसलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांच्या श्रीचरणावरती नम्र व्हायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. आणि म्हणून आपण नम्र व्हायचं आहे. या सगळ्या देवाने घडवलेल्या मूर्ती आहेत आणि म्हणून या सर्वांच्या श्रीचरणावरती जेव्हा आपण नम्र होतो त्यावेळी खऱ्या अर्थाने भगवंत आपल्यावरती खुश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी, संत समागमी धरावी आवडी. निवृत्ती दादांनी माऊलींच्यावरती कृपा केली, बाबा चैतन्यजींनी तुकोबरायांच्यावरती कृपा केली आणि मग तुकोबराय म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती आणि चालविषयी हाती धरून या. तर निवृत्ती प्रसादे ज्ञान देवे कळू आले. बाबा चैतन्यजींनी तुकोबरायांच्यावरती कृपा केली, नाथ महाराजांच्यावरती आमच्या जनार्दन स्वामींची कृपा झाली आणि विसोबा खेचरजींची कृपा संत शिरोमणी नामदेवजी महाराजांच्यावरती झाली. नंतर नामदेवजी महाराज या सत्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंजाबपर्यंत गेले, घुमान या ठिकाणपर्यंत जाऊन पोहोचले आणि तेच ज्ञान आज देण्यासाठी सद्गुरू आपल्याकडे आलेले आहेत, संपूर्ण विश्वाला ज्ञान देत आहेत. आणि म्हणून मायबापांनो, ही लढी, ही परंपरा निरंतर अशीच पुढे चालत राहणार आहे. प्रत्येक युगायुगाला आपल्याला हे ज्ञान सुद्धा प्राप्त करून घेता येणार आहे. फक्त आपल्या मनामध्ये तळमळ पाहिजे. आपल्या मनामध्ये जर तळमळ नसेल तर आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं मनुष्याच्या जन्माला मी आलेलो आहे, तर तुम्ही कृपा करा, दया करा आणि मला स्वस्वरूपाची ओळख करून द्या, मला या ईश्वराची ओळख करून द्या. बसलेल्या या सगळ्या मूर्त्या देवाच्याच मूर्त्या आहेत. या प्रत्येकाच्या घटामध्ये ईश्वर आहे. आणि अशी जेव्हा आपली उदात्त भावना होईल ना, आणि या भावनेला धरून आपण जेव्हा विचार करून जीवन जगू ना, त्यावेळी देवाची आपल्यावरती मोठी कृपा होणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना हे सर्व घडावं, हे मला साध्य व्हावं, हे मला प्राप्त व्हावं, याकरता संतांचा संग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता महाराजांनी संत समागम सोहळ्याचं महत्त्व अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, परंतु मनुष्याचा जन्म नेमका निश्चित कशा करताय याचं जे सार आहे ते महाराज अभंगाच्या 4थ्या
पांडुरंगाच्या अंतिम चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. आता इहलोक कशाला म्हणायचं आणि परलोक कशाला म्हणायचं? तर जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा जो या शरीरातला प्रवास आहे त्याला काय म्हटलेलं आहे? इहलोक. आणि शरीर सुटल्यानंतरचा त्याचा जो प्रवास आहे त्याला परलोक असं म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात इहलोक पण सुखाचा व्हावा आणि परलोक पण सुखाचा व्हावा. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला साधू संत महापुरुषांचा सहवास करणं क्रमप्राप्त आहे. त्यांच्या सहवासाशिवाय, साधू संत महात्म्यांच्या कृपेशिवाय तुम्हाला हे साध्य होणं कठीण आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना आपला इहलोक पण सुखाचा व्हावा आणि परलोक पण सुखाचा व्हावा अशी भावना जर आपली असेल, असा विचार जर आपला पक्का असेल तर खऱ्या अर्थानं साधू संत महात्म्यांचा सहवास आपण दृढ करणं गरजेचं आहे. त्यांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यामध्ये तुमच्या माझ्या धूर भरलेला आहे. कशाचा धूर आहे हा? तर हा संपत्तीचा धूर असेल, मायेचा धूर असेल, गर्वाचा धूर असेल, अनेक प्रकारचे धूर आपल्या त्या डोळ्यामध्ये भरलेले आहेत. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरून राहू. बाबांनो, डोळ्यातले हे जे सगळे मायेचे धूर आहेत ना, हे बाजूला काढून टाका. आणि हे असे आपोआप बाजूला जात नाहीत. याच्याकरता संत कृपा होणं गरजेचं आहे. संत कृपा झाली आणि इमारत फळा. संतांची एक मायबापानं दृष्टी जरी तुमच्या अंगावरती पडली ना तरी तुमचं जीवन उजळून गेल्याशिवाय राहत नाही. उजळले भाग्य आता संत दर्शने पद्मनाभ म्हणजे काय? तर माझा हा पांडुरंग. पद्मनाभ जोडीला म्हणजे त्या पांडुरंगाची माझी भेट झाली. तो पांडुरंग मला ज्ञात झाला. तो फक्त पंढरपुरातच राहत नाही तर या बसलेल्या सगळ्या मूर्त्या माझ्या पांडुरंगाच्या मूर्त्या आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नरदेह हा श्रेष्ठ आहे आणि नर पूजा हीच नारायण पूजा. सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितले बाबांनो? आपले आई वडील असतील त्यांची पूजा अर्चा करा, त्यांची सेवा शुश्रूषा करा. तुम्हाला जिंदगीत कधी कमी पडणार नाही. आणि म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि हाची भक्तियोग निश्चित जाण माझा. या भूवरी फिरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची मंदिरे. म्हणून या बसलेल्या सगळ्या मूर्त्या देवाच्या मूर्त्या आहेत. अशी भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये होईल त्यावेळी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका येणार नाही. माझी वयाची 25 वर्ष अशीच वाया गेली होती. मी आई वडिलांच्या सुद्धा कधी पाया पडत नव्हतो. पण आज नित्यनेम आहे. नित्यनेम नामी आज नित्यनेम काय आहे? तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्याबरोबर परिवारामधल्या सर्व लहान थोरांचं दर्शन घेणं. त्या सर्वांच्या घटामध्ये ईश्वर आहे अशी भावना मनामध्ये आणून त्या भगवंताचा नामजप करणं, ज्ञानेश्वरी वाचणं किंवा आमच्या अवतारवाणी वाचणं, अनेक प्रकारचे ग्रंथसुद्धा आपण वाचू शकतो. त्यामध्ये सुद्धा हे दाखले आपल्याला सापडतात. तर खरा देव हा चालत्या बोलत्या माणसामध्येच आहे. त्यामुळे यांची केलेली सेवा, यांची केलेली शुश्रूषा ही वाया जाणारी नाही. आणि म्हणून म्हटलेले तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आणि ऐशी परस्परे घडावी प्रीत जेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंतावरती, देवावरती आपली प्रीत जडावी असं जर वाटत असेल तर या बसलेल्या सगळ्या मूर्त्या देवाच्याच मूर्त्या आहेत. अशी भावना जेव्हा तुमची दृढ होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने तुमचा इहलोक पण सुखी होणार आहे आणि परलोक पण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या कीर्तनातून फक्त एकच गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की खरा देव हा चालत्या बोलत्या सर्व घटांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांची सेवा शुश्रूषा जेव्हा आपण करतो तेव्हा ती देवापर्यंत सेवा पोचत असते. साधी सोपी भक्ती सांगू का? साधी सोपी भक्ती सांगतो. भुकेल्याला अन्न द्यावं, तहानेल्याला पाणी द्यावं आणि गरजूंना मदत करावी. याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरी भक्ती कुठलीही नाही. बाकी काही करावं लागत नाही. आई वडिलांची जेव्हा तुम्ही सेवा करता, आजोबा आजींची सेवा करता, सासू सासऱ्यांची सेवा करता, वयोवृद्धांची सेवा करता, तेव्हा कुठल्याही तीर्थाला नाही गेला तरी चालेल. सगळी पुण्य Oh
पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. त्याचा आनंद देवाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं खरा देव हा चालत्या बोलत्या घटांमध्ये आहे. घट घट वासी, सर्व हृदय निवासी असा तो परमात्मा बसलेला आहे. आणि म्हणून व्यापक प्रमाणामध्ये आपण पाहून त्याची जेव्हा सेवा शुश्रूषा करू त्यावेळी त्या भगवंताला सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरून राहू म्हणा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार. तुका म्हणे इह
क्षणोक्षणी हाची करावा विचार, तराबया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आबडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धोरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माझं लक्ष असतं कीर्तन कोण कोण श्रवण करतंय, काय काय प्रतिसाद येतोय. समोरून एक दोन ठिकाणून मला पाहायला मिळालं. आणि इकडून एक दोन ठिकाणून. त्यामुळे हा सिग्नल आहे. आलं का लक्षात? हा सिग्नल आहे की आता थांबा. म्हणून आमच्या भागात काय झालं, आता सांगली कोल्हापूर भागात काय केलंय, कीर्तनाची वेळच बदलली. 7 ते 9 कीर्तन. बऱ्याच ठिकाणी सप्ते 7 ते 9 कीर्तनाचे. 7 ते 9 कीर्तन आणि 9 नंतर भोजन. त्यामुळं सगळे अगदी त्या भोजनाच्या निमित्तानं का होईना परंतु कीर्तन ऐकायला बसतात. आमच्याकडचं सांगतो, इकडची पद्धत मला आवडली, कारण इकडं पहिलाच समाज भरपूर येतोय कीर्तनाला, काही अडचण नाही. तर असो झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या श्रीचरणाला अर्पण करतो. आज या ठिकाणी आमचे संत निरंकारी मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी सेवा देऊन या ठिकाणी मला आयोजित केलं, मला बोलवलं, त्याबद्दल त्या सर्वांचंही ऋण व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने माझ्या जन्माचं सार्थक झालं, मनुष्याच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं. 15 ऑगस्ट 1997 वार शुक्रवार 4:45 वाजता समयाचे विद्यमान सद्गुरू, त्यावेळी निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज होते, आता सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आहेत. खऱ्या अर्थाने ईश्वराची ओळख करून दिली. खरा देव कुठे आहे, तर खरा देव आपल्या अत्यंत जवळ आहे. देव आहे, देव आहे, जवळ या मा अंतर्बाहे, देवामुचा देवामुचा, जीव सकळ जीवांचा, देव गोड पूर्वी कोडांचे हे कोड, देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ. आणि मग त्या दिवसापासून लक्षात आलं की या बसलेल्या सगळ्या मूर्त्या देवाने घडवलेल्या मूर्त्या आहेत. आणि म्हणून यांच्या चरणावरती आपण शरण गेलो, नतमस्तक झालो. नरपूजा हीच खऱ्या अर्थाने नारायण पूजा. आणि म्हणून जीवन जगत असताना सर्वांची सेवा करा, सर्वांच्या घटांमध्ये परमात्म्याला पहा. सर्वा घटी राम, साध्या सोप्या भाषेत हरिपाठात सुद्धा लिहिलंय, तरी माणसं म्हणते देव कुठं आहे, देव कुठं आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, 5, 50, 100 नाही बरं का. सर्वा घटी राम देहादेही एक, आणि सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. रोज सकाळी पूर्वेला सूर्य उगवल्यानंतर जसं संपूर्ण सृष्टी या ठिकाणी प्रकाशित करून टाकतो,
त्याप्रमाणे हा एकच परमात्मा तुमच्या माझ्या सर्वांच्या जड शरीरानं चालवतोय. आणि म्हणून हे एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी संपूर्ण परमार्थ आपल्याला समजला, परमार्थ आपल्याला कळला असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. असो, झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या शरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेस पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर रामावली नारायण